नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे शेअर बाजारात विविध क्षेत्रामध्ये गुंतवणूक करताना घ्यायची काळजी नेमकी कोणती आहे. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्या सोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. त्याचबरोबर शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर या सगळ्या क्षेत्रांमध्ये अनुभव असल्यामुळे अनेक लोकांना सरांनी हा विषय शिकवलेला आहे, समजवलेला आहे आणि त्यातनं अनेक लोकांचा खूप सारा फायदा झालेला आहे. आणि या सगळ्या विषयावरती मोफत कार्यशाळा संपूर्ण महाराष्ट्रभर शशांक रावले सर स्वतः घेत असतात. या कार्यशाळा तुम्हाला अटेंड करायच्या असतील तर नंबर जे आपल्या स्क्रीनवरती दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सगळ्या डिटेल्स कार्यशाळेच्या येतील आणि त्यानंतर तुम्ही कुठलीही कार्यशाळा अटेंड करू शकता. शेअर ट्रेडिंग असेल, गुंतवणूक असतील, म्युच्युअल फंड्स असतील, कुठल्याही प्रकारच्या सगळ्या शंकांचं निरसन सर स्वतः या कार्यशाळांमध्ये करत असतात. तर पुन्हा एकदा प्रेक्षको, आजचा विषय लक्षात घ्या. आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे शेअर बाजारात विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करताना नेमकी काय काळजी घ्यायची. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण जसं म्हणतोय की शेअर बाजारात आता गुंतवणूक करायची, तर आपण जसं म्हणतोय की आता नवीन जी पिढी येते किंवा न्यू जनरेशन आहे त्यांना शेअर मार्केटचं अट्रॅक्शन आहे, त्यांना त्यांची ज्ञान घ्यायची तयारी आहे, शिकायची तयारी आहे. मला वाटतं आपल्याकडे ज्या मोफत कार्यशाळा तुम्ही स्वतः घेता त्याच्यातही भरपूर यूथ हल्ली येतं. तुम्ही जसं म्हणता नेहमी की कॉलेज गोईंग स्टुडंट सुद्धा हल्ली आपल्या मोफत कार्यशाळा अटेंड करतात. मला वाटतं हे चित्र चांगलं आहे नक्कीच, म्हणजे प्रोग्रेसिव्ह आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्या दृष्टिकोनातनं आता जी लोक करतायत ऑलरेडी, तर त्यांना काय नेमकी काळजी घ्यायला पाहिजे या विषयाला काय तुम्ही सांगाल म्हणजे सगळ्या प्रेक्षकांना. अशा प्रश्न जसं मॅडम बोलले, आम्ही मोफत कार्यशाळा सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोच. पण आजचा आपला कार्यक्रम त्याच्यामध्ये मला एक विषय नक्कीच मांडायला लागला की बाबा जे क्षेत्र आहेत, वेगवेगळे अनेक क्षेत्र आहेत शेअर बाजारामध्ये. तुम्ही जेव्हा गुंतवणूक करता तेव्हा IT सेक्टर आहे, फार्मा सेक्टर आहे, बँकिंग आहे, त्याच्यानंतर तुमचं इव्हन एअरलाईन सेक्टर आहे, त्याच्यानंतर मग तुमचं ऑटोमोबाईल सेक्टर, वेगवेगळे सेक्टर आहेत. तर मग ह्यातनं कुठल्या क्षेत्रात नेमकं आपण पैसे गुंतवले पाहिजे, कुठल्या क्षेत्रात आपण इंटरेस्ट घेतला पाहिजे, किंवा इव्हन जरी तुम्ही नोकरी व्यवसाय जरी करत असाल तरी कुठलं क्षेत्र निवडलं पाहिजे, त्याच्यासाठी पण हे गोष्टी तुम्हाला नक्कीच ह्या कामाला येतील. म्हणून आपण स्टेप बाय स्टेप मॅडम समजूया. पहिलं म्हणजे कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक केली नाही पाहिजे, किंवा कुठलं क्षेत्र जे आहे ते थोडं रिस्की आहे हे थोडं आपण पहिलं, नंतर मग कुठल्या ह्याच्यामध्ये गुंतवणूक करायची ते देखील आपण समजून घेऊया. पहिलं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे माझ्या हिशोबाने जेव्हा तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करताय तर तुम्ही बँकिंग क्षेत्रामध्ये म्हणजे बँकांनी शेअर्स घेतले नाही पाहिजे असं मला कुठेतरी वाटतं. त्याचं कारण सांगतो मला प्रश्न. कारण असं आहे की आज बँका जे तुम्ही आता बँकांमध्ये जेव्हा तुम्ही पैसे गुंतवता, मे बी वाया शेअर्स किंवा मे बी वाया तुम्ही जर तुम्ही त्यांच्याकडे FD वगैरे केली असेल, काही तुम्ही ठेवले असेल, तर हे बँका देतो कुठे, कोणाला देतात पैसे, तर बँका हे दोन मेजर गोष्टी पैसे. पहिलं बँका हे कंपन्यांनाच मेन पैसा देतो. ओके, मग ते वाया शेअर्स असो किंवा मे बी वाया लोन असो, पूर्ण बँकांचा पैसा मेजरली कंपन्यांनाच जातो आणि काही पैसा गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये देखील जातो. ओके, त्या दोन क्षेत्रांमध्ये पैसा जातो. मेजरली 90% पैसा बँकांचा हा कंपन्यांना जातो. आज तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करता म्हणजे काय करता, तुम्ही कंपन्यांच्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्टमेंट करता, तुम्ही कंपन्यांची शेअर्स खरेदी करता. आज जर तुम्ही बँकां थ्रू गेला, तुम्ही शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा, तर ते बाय डिफॉल्ट पैसे जाणार कुठे, तर ते कंपन्यांना जाणार आहे. तर तुम्ही बँकां थ्रू का जाता, तुम्ही डायरेक्ट कंपन्यां थ्रू पैसे इन्व्हेस्टमेंट करा. बँक इज जस्ट अ मीडिएटर आणि बँकिंग हे जास्ती वॉलेटाईल सेक्टर आहे. म्हणजे मार्केटमध्ये जरा जे काय वर खाली झालं तर बँकिंग क्षेत्राला सर्वात मोठा धोका हा असतो. बँकिंग क्षेत्र हे भरपूर जास्त वर खाली होतं, जे एक सामान्य माणूस त्याला ते सहन करणं ते थोडं डिफिकल्ट असेल. म्हणून माझ्या पहिलं म्हणजे बँकिंग क्षेत्रामध्ये म्हणजे शेअर्स त्याची सहसा घेऊ नये असं मला वाटतं. सेकंडली म्हणजे इव्हन टेलिकॉम सेक्टरचे शेअर्स आज आपण सगळ्याच बघत असाल की टेलिकॉम सेक्टरमध्ये सुद्धा भरपूर कंपन्या आहेत. जिओ सारखी कंपनीमुळे बाकी सगळ्यांना देखील प्रॉब्लेम होतोय की बाकी सगळ्या कंपन्या हळू कमी होत चाललेल्या आहेत. अनेक कंपन्या बंद पडल्या, युनिनॉर पासून, एअरसेल पासून, आरकॉम पासून, इव्हन तुम्ही बघाल लूप, BPL वगैरे हे कंपन्या मर्ज झाल्या किंवा बंद पडलेल्या आहेत. राईट, आता लेटेस्ट उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आयडिया आणि वोडाफोनचं मर्जर झालेलं आहे. राईट, तर जे टेलिकॉम कंपन्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर जास्त कॉम्पिटिशन आहे आणि अशा कंपन्यांमध्ये शेअर्स घेतलेले असतील स्पेशली लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायला, ते थोडे जास्त मला वाटतं रिस्की म्हणू शकतो. फ्युचर त्याचं तेवढं जास्त चांगलं नाही असं मला कुठेतरी वाटतं. त्याचबरोबर इव्हन सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एव्हिएशन सेक्टर, म्हणजे एअरलाईन सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे फार चुकीचं आहे. हे मॅडम मी गेले या सगळ्या गोष्टी मी गेले अनेक वर्ष माझ्या लोकांना बोलत आलेलो आहे. जेव्हापासून मी माझ्या लोकांना बोलतोय तेव्हापासून तुम्ही पाहिलं अनेक एअरलाईन कंपन्या ह्या डुबलेल्या आहेत. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर किंगफिशर एअरलाइन्स डुबली, त्याच्यानंतर इव्हन सहारा गेली, त्याच्यानंतर इव्हन डेक्कन गेली आणि आता लेटेस्ट एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर जेट एअरवेज देखील आज बंद पडलेली आहे. तर एव्हिएशन सेक्टर हे फार रिस्की सेक्टर का, त्याचं कारण सांगतो. कारण त्याला कॉम्पिटिशन म्हणून आज लक्षात घ्या, आजपासून आपण 15-20 वर्षापूर्वी पाहिलं होतं तेव्हा एव्हिएशन सेक्टर हे भरपूर जास्ती बूम होतं.
आणि इव्हन त्याचे तिकीट दर पण भरपूर जास्ती होते. पण आज तेवढं त्याचं क्रेज नाही. का? त्याचं कारण सांगतो. आज एअरलाइन्स वापरतो कोण मेजॉरिटी? तर सामान्य माणूस वापरत नाही, तर एक बिझनेस क्लास एअरलाईन सेक्टरला वापरतं. ओके, सो आज एक एक्झाम्पल काय, एक व्यावसायिक आहे, समजा एक महाराष्ट्रामध्ये एक व्यावसायिक राहतोय आणि त्याला दिल्लीमध्ये काही प्रपोजल असेल बिझनेसचं, ज्यामुळे त्याला लाखो रुपयांनी फायदा होणार असेल, तो इकडनं काही हजारांची तिकीट काढून तो एअरलाइन्सनी तो जात होता दिल्लीमध्ये. पण त्याला त्या एअरलाइन्सला आज एका गोष्टी रिप्लेस केल्या. कोणी? तर ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी, कॉन्फरन्स कॉलनी. आज कम्प्युटर लॅपटॉप आलेले आहेत, मोबाईल फोन आलेले आहेत. सो त्याच्यामुळे कॉन्फरन्स आज होतं असं की एक व्यवसाय काय करतो की ते तिकडे दिल्लीला जाण्याबदली तो इथे बसूनच तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करतो. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्यांची मीटिंग होते. मीटिंग झाल्यानंतर पेपर जे आहेत ते लोक ईमेल थ्रू, स्कॅनिंग थ्रू पेपर करतात आणि बिझनेस डन, त्यांना त्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळतो. त्या व्यक्तीचा तिकडे जायचा त्रास वाचला, पैसे वाचले, वेळ वाचला आणि काम पण फटाफट झालं. एवढ्या मोठ्या एरोप्लेनला त्या एवढ्याच्या कम्प्युटरने रिप्लेस करून टाकलं. सो म्हणूनच एव्हिएशन सेक्टरचा बूम तेवढा कमी झालेला आहे. आणि त्यामुळेच आता होतं असं की आज एअरलाइन्स चालवायची म्हटलं तर भरपूर जास्ती प्रमाणात खर्च आहे, पण त्याच्या अगेन्स्ट कॉम्पिटिशन जास्ती आहे. त्यामुळे त्यांना तिकीट दर हे फार कमी ठेवावं लागतं. प्रॉफिट ऑफ मार्जिन कमी असल्यामुळे त्यामुळे त्यांचं ते खर्च मॅनेज होत नाही आणि त्यामुळे एअरलाईन सेक्टरवरती कर्ज हे वाढत चाललेलं आहे. सो म्हणूनच माझ्या हिशोबाने एअरलाईन सेक्टरमध्ये पण गुंतवणूक करणं हे थोडं जास्त रिस्की असं मला वाटतं. त्याचबरोबर इव्हन ऑटोमोबाईल सेक्टर, गाड्या मॅन्युफॅक्चर करण्याचं सेक्टर, मान्य तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर गाड्या घ्या, पण जे मॅन्युफॅक्चरिंगच्या कंपन्या आहेत, ओके, त्यांच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता. मान्य आहे. मारुती सारख्या ज्या कंपन्या ज्यांनी भरपूर चांगले रिटर्न्स वगैरे दिलेले आहेत, मान्य आहे. पण लक्षात घ्या, एका सामान्य व्यक्तीने त्याच्यावर गुंतवणूक थोडीशी केली चालेल, एकदम जास्त करायची नाहीये. का? कारण इट्स अ व्हेरी व्हॉलेटाईल सेक्टर. जर मार्केटमध्ये जरा जर काही वरखाली झालं, ऑटोमोबाईल इव्हन इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरचं देखील असंच आहे, जर जर काही वरखाली झालं ह्या सेक्टरवरती भरपूर जास्त प्रमाणात इम्पॅक्ट पडतो. जर मार्केट चांगलं परफॉर्म करताय तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील, पण जर मार्केट थोडी डाऊन झालं कुठल्याही गोष्टीमुळे तर ते तुम्हाला ते शेअर्स थोडे डाऊन जाताना पण दिसतील. सो त्यामुळे तेवढी व्हॉलेटिलिटी एक सामान्य माणूस सहन करू शकत नाही. आणि म्हणूनच म्हणतो ह्या काही क्षेत्र आहेत त्याच्यापासून आपण लांब राहिलं तर बाकी इतर अनेक अशी सेक्टर्स आहेत, सोबत 30-32 वेगवेगळे सेक्टर्स आहेत मागणे, ज्यामध्ये तुम्हाला भरपूर चांगला फायदा होतो. मार्केट कुठेही जाऊ, इकॉनॉमी कुठे जाऊ, पण तुम्हाला एका काही कालावधीनंतर त्या कंपन्या तुम्हाला भरपूर चांगला ग्रोथ देताना दिसतात, ज्याबद्दल आपण पुढे बोलणारच आहोत. नक्की. म्हणजे आपण जसं उदाहरण तुम्ही देऊन सांगितले ते खूप महत्त्वाचे आहे, कारण या दृष्टिकोनातून ह्याच्याकडे बघितलं जात नाही. कारण आपल्याला एअरलाइन्स ही डुबतीये, ही बुडतीये हे सगळं माहिती असतं, परंतु शेअर घेताना या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. तर जसं तुम्ही म्हणालात तसं एव्हिएशन असेल किंवा आत्ता तुम्ही जसं म्हणालात तसं की टेलिकॉम सेक्टर असेल, बँकिंग क्षेत्र, ह्याच्यामध्ये जर का आपल्याला अवॉइड करायचं आहे किंवा एक रिस्की फॅक्टर्स आहेत, तर मग अशी कुठली सेक्टर्स आहेत मग शेअर मार्केटमध्ये ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकतो आणि मग ते का? येस, चांगले सेक्टर कुठले? असे सेक्टर ज्यामध्ये ज्या एसेन्शियल सेक्टर ज्याशिवाय आपण जिवंत राहूच नाही शकत. आता उदाहरण घ्या, मी ऑटोमोबाईल का नाही बोललो, कारण लक्षात घ्या, समजा आज एक प्रश्न लक्षात घ्या की जर शेअर बाजार डाऊन झालं, आज तुम्ही समजा शेअरमध्ये ट्रेडिंग सेन्स करत नसतं, तुम्हाला वाटेल माझ्यावरती काय इम्पॅक्ट पडेल, पण शेअर बाजाराचा प्रत्येक व्यक्तीवरती इम्पॅक्ट हा पडतो. ओके, जर शेअर मार्केट डाऊन झालं तर अनेक लोकांच्या मे बी नोकऱ्या जातील, महागाई वाढेल, ओके, इकॉनॉमी स्लो डाऊन होईल आणि इकॉनॉमीचा पूर्ण पैसा हा निघून जातो. सो अशा वेळी जर आपल्याकडे नोकऱ्या नसतील तर आपण मे बी ऑटोमोबाईलच्या म्हणजे आपण गाड्या वगैरे खरेदी करणार नाही, राईट. सो त्यामुळे गाड्यांच्या क्षेत्राचा व्यवसाय हा कमी असतो. इव्हन इन्फ्रास्ट्रक्चर पण तेच प्रॉब्लेम होतो. पण त्या बदल्यात तुम्ही जर असे क्षेत्र निवडले की बाबा मार्केट कुठे जाऊ पण त्या बेसिक गरजा त्याशिवाय आपण जिवंत राहूच नाही शकत. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर बेस्ट एक्झाम्पल आहे ते म्हणजे फार्मा सेक्टर. ओके, फार्मा, आज माझ्याकडे नोकरी नाही, व्यवसाय नाही, माझ्याकडे पैसे नाही समजा, पण मी जर आजारी पडलो आणि जर मला डॉक्टरने काही औषधं घ्यायला सांगितलं, मला कंपल्सरी मला घ्यावीच लागणार, मी त्या टाळू शकतच नाही. त्यामुळे इकॉनॉमी कुठे जाऊ, फार्माचा बिझनेस डाऊन होत नाही, तुम्हाला कालांतराने तुम्हाला शेअर चांगले वाढताना दिसतीलच. त्याचबरोबर इव्हन एफएमसीजी सेक्टर, एफएमसीजी म्हणजे फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, म्हणजे काय तर रोज लागणाऱ्या वस्तू मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्या, साबण, शॅम्पू, हेअर ऑइल, टूथपेस्ट, टूथब्रश, इव्हन तुमचं बिस्किट्स आणि हे सगळं मॅन्युफॅक्चर करणाऱ्या कंपन्या. आज आपल्याकडे म्हणजे नोकरी, व्यवसाय, पैसा असो नसो, पण आपल्याला बेसिक गरजा आहेत, ह्याशिवाय आपण जगू शकतच नाही, राईट. सो त्यामुळे एफएमसी सेक्टरवरती पण काही इम्पॅक्ट होत नाही. अशा अनेक कंपन्या आहेत एफएम सेक्टरमध्ये ज्या स्टॉक लिस्टेड कंपन्या आहेत, जसं की तुमचं मेरिकॉम आहे किंवा तुमचं नेस्ले आहे, ब्रिटानिया आहे, डावर आहे, ITC आहे, त्याच्यानंतर तुमचं कोलगेट पामोलिव्ह आहे, किंवा अशा अनेक कंपन्या आहेत ज्या स्टॉक लिस्टेड कंपन्या आहेत आणि जे तुम्हाला लॉंग टर्म चांगला फायदा हा देऊ शकतात. त्याचबरोबर इव्हन पेक्षा लक्षात घ्या, तुम्हाला इव्हन ऑइल अँड नॅचरल गॅस हा सेक्टर आहे, हा देखील भरपूर चांगला सेक्टर आहे. माझ्या हिशोबाने पुढच्या काही वर्षामध्ये, पुढचा जसं काळ बदलत जाईल, पुढच्या 5 ते 10 वर्षात ऑइल सेक्टरला एक चांगला रिप्लेसमेंट होऊ शकतो. याच्यावरती भरपूर मोठा रिसर्च चालू आहे. ओके, आज आपला देश इकॉनॉमीज आहे, आज डॉलरची किंमत भरपूर जास्त आहे आणि त्यामुळे इकॉनॉमी भरपूर प्रॉब्लेममध्ये आहे आपली, राईट. का? कारण आपले मेजॉरिटी इम्पोर्ट, जवळपास 80% इम्पोर्ट हे आपण क्रूड ऑइलचे म्हणजे कच्च्या तेलाचे आपण इम्पोर्ट्स बाहेर करतो, ज्याच्यामुळे जर आपण इम्पोर्ट्स बंद केले
केली, भारतामध्ये आपण काही गोष्टी केल्या तर भरपूर जास्त इकॉनॉमी आपली सुधरू शकते आणि त्यामुळे त्याच्यावरती भरपूर सारा रिसर्च चालू आहे. तर माझ्या मते पुढच्या काही वर्षामध्ये आपल्याला ऑइल सेक्टरमध्ये तुम्हाला मे बी रिप्लेसमेंट होऊ शकतो. पण सध्या जर तुम्ही बघायला गेला तर माझ्या हिशोबाने तुम्ही ऑइल सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण विदाऊट ऑइल आपण जाऊ शकतच नाही. तर हे पण एक एसेन्शियल सेक्टर आहे. तर असे काही सेक्टर ज्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. नक्कीच. आणि जसं आणखीन काही सेक्टर असतील आपण त्याच्यावरती बोलूया, कारण तुम्ही ज्या महत्त्वाचे मुद्दे आणले की FMCG असेल किंवा या सगळ्या गोष्टी आहेत, ऑइलचे जे मांडलं तुम्ही, कारण पेट्रोल आहे, FMCG प्रोडक्ट्स आहेत, ते आपल्याला लागतातच रोजच्या आयुष्यात. तर त्या दृष्टिकोनात कुठले कुठले सेक्टर्स आहेत त्या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया सर. परंतु इथे वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम श्रीमंतीची गुरुकिल्ली. एकंदर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय शेअर बाजारात विविध क्षेत्रात गुंतवणूक करताना नेमकी कोणती आणि कशी काळजी घ्यायची, आणि या विषयावरती मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. तर सर, आपण जसं म्हणत होतो की कुठले कुठले क्षेत्र आहेत, कुठले कुठले सेक्टर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करू शकतो, कंपॅरेटिव्हली सेफ्टी आहे, आपल्याला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. ऑइल जे सेक्टर आहे त्याच्याबद्दल आपण बोलत होतो, त्याविषयी आणखीन काय सांगाल प्रेक्षकांना? प्रश्न जसं मी बोललो की ऑइल हे एसेन्शियल सेक्टर आहे, त्याशिवाय आपण जिवंत राहूच नाही शकत आणि आपल्याला त्याशिवाय आपण जगूच नाही शकत. आज सगळ्या ठिकाणी आपल्याला ऑइल लागतं. पण त्यामुळे पण जेव्हा तुम्ही कंपन्या निवडता त्यावेळी तुम्हाला अशा कंपन्या बघायच्या ज्यांना गव्हर्नमेंटनी सबसिडी दिलेली आहे. जसं की एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर IOC आहे, इंडियन IOC आहे, BPCL आहे, HPCL आहे, त्याच्यानंतर तुमचं इव्हन महानगर गॅस आहे, गेल आहेत. अशा कंपन्या ज्यांना गव्हर्नमेंट सबसिडी दिलेली आहे त्याच कंपन्यांना आपल्याला निवडायचं आहे. ओके. आणि त्याचबरोबर इव्हन हे तर झालं ऑइल सेक्टर बद्दल. त्याचबरोबर इव्हन तुम्ही IT सेक्टरच्या पण कंपन्या आहे निवडू शकता. IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आज देशाची गरज म्हणजे फ्युचरची गरज IT आहे. IT हे भरपूर जास्ती ग्रोईंग सेक्टर आहे. आणि आज लक्षात घ्या, आज इंडियन इकॉनॉमी कुठेही म्हणजे वरखाली जे झाली तरी IT सेक्टरवरती त्याचा तेवढा प्रभाव हा पडत नाही. का? कारण भारतीय कंपन्यांचे जे IT कंपन्या आहेत त्यांना मेजॉरिटी बिझनेस हा बाहेरच्या देशात नसतो, स्पेशली US मधनं बिझनेस आहे तो. त्यामुळे इंडियन इकॉनॉमी स्लोडाऊन झाली त्यांच्यावर एवढा काही प्रभाव पडत नाही. इव्हन त्यांचे पेमेंट जे आहे ते सगळे डॉलर्समध्ये येतात. लक्षात प्रश्न, आज जर शेअर बाजार डाऊन झालं तर डॉलरची किंमत वाढते. जर डॉलरची किंमत वाढली तर हे IT कंपन्यांची म्हणतो पेमेंट्स देखील वाढतात. आणि इव्हन जर आज शेअर मार्केट डाऊन आहे ह्याचा अर्थ काही कंपन्या खराब परफॉर्म करतात म्हणून शेअर मार्केट डाऊन आहे. तर कंपन्या आपलं परफॉर्मन्स वाढवण्यासाठी काहीतरी टेक्नॉलॉजीचा वापर करायचा प्रयत्न करतात आणि त्याचमुळे इव्हन IT सेक्टरला देखील डिमांड हा येतो. त्यामुळे IT मध्ये तुम्ही जर गुंतवणूक केली तरी देखील चांगलं असेल. लक्षात घ्या, आपण हे थोडक्यात बोलतोय. आमचे जे मोफत कार्यशाळा असतात त्यामुळे तुम्हाला यामध्ये सविस्तर माहिती दिली जाते. ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट कुठे कुठे कसं केलं पाहिजे याचं पूर्णतः शून्यापासून तुम्हाला ज्ञान हे दिलं जातं. त्यामुळे जरी तुम्हाला काही गोष्टी मे बी कळल्या असतील किंवा नसतील, पण जेव्हा तुम्ही मोफत कार्यशाळा तुम्हाला सगळ्याचं एकदम प्रॉपर क्लॅरिटी त्यामध्ये तुम्हाला मिळून जाते. नक्कीच. आणि जसं आपण आज म्हणतोय तसं की कुठली क्षेत्र अवॉइड केली पाहिजेत आणि कुठल्या क्षेत्रावरती कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे हे आपण प्रामुख्याने आज सांगितलेलं आहे. परंतु जसं आपण म्हणतोय किंवा आपण मोफत कार्यशाळा आपण ज्या घेतो त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंगही एक महत्त्वाचा भाग आहे, तो आपण शिकवतो. तर मग आता या जे लोक आता करतायत गुंतवणुका की जे प्रेक्षक पाहतात आपल्याला, त्यांच्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला विचारायचं आहे की मग ट्रेडिंग करणं जास्त फायदेशीर ठरू शकतं की या इन्व्हेस्टमेंट करणं, काय सांगा? अशा प्रश्न नक्कीच गुंतवणुकीचा फायदा होतोच, पण त्याहून भरपूर जास्त फायदा हा ट्रेडिंग होतो. लक्षात घ्या, तुम्ही गुंतवणूक करून जे 3-4 वर्षात पैसे कमवते तुम्ही ट्रेडिंग करून 3-4 महिन्यात कमवू शकता. माझ्याकडे असे अनेक उदाहरण आहेत, भरपूर लोकांचे टेस्टिमोनियल्स आहे आमच्याकडे की त्यांनी 1-1, 2-2, 3-3 महिने आपले पैसे डबल ट्रिपल केलेले आहेत विथ हेल्प ऑफ ट्रेडिंग. जे गुंतवणूक पण होतात पण त्याला 2-3, 3-4 वर्ष लागतात पैसे डबल ट्रिपल होण्यासाठी. सो तुम्ही जर योग्यरित्या ट्रेडिंग केली, आणि त्यामध्ये आम्ही भरपूर चांगले मास्टर्स आहोत, आमचा जो सक्सेस रेशिओ आहे हा भरपूर चांगला आहे मार्केटमध्ये, त्यामुळे लोकांना भरपूर चांगला फायदा होतो. आणि त्यामुळे मी बोलेन की तुम्ही काही प्रमाणात होईना तुम्ही ट्रेडिंग जर केलं, तुमचं कामधंदा सांभाळून तुम्हाला भरपूर चांगला फायदा होऊ शकतो. आज आमच्याकडे असे असंख्य लोक आहेत प्रेक्षांनो जे फुल टाइम किंवा पार्ट टाइम ट्रेडिंग करून चांगले पैसे हे कमवत आहेत आणि त्याचं आम्ही तुम्हाला पूर्ण ज्ञान हे देतो. नक्की. आणि जसं तुम्ही आता म्हणालात तसं की अनेक उदाहरणं सुद्धा आहेत, मला वाटतं आपण तीही प्रेक्षकांबरोबर शेअर करूया, डिस्कस करूया की कशा प्रकारे आपण मोफत कार्यशाळामध्ये त्यांना शिकवलंय आणि आज ते सक्सेसफुली कशा प्रकारे छान त्याच्यातून रिटर्न्स मिळवतात. त्या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेणार आहोत. परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शेअर बाजारात विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करताना नेमकी काळजी कशी घ्यावी या संपूर्ण विषयावरती आज आपण मार्गदर्शन करून घेतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले सर. आपण समजून घेतलं, तुम्ही सेक्टर्स व्यवस्थित सांगितले की कशात आपण गुंतवायला पाहिजे, अवॉइड कुठले करायला पाहिजे. परंतु जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ट्रेडिंग करणं हे जास्त फायदेशीर नक्कीच ठरतं, पण ट्रेडिंग करायचं असेल तर त्या गोष्टीचं ज्ञान लागतं. शेअर मार्केट समजायला पाहिजे. तर हे शेअर मार्केट समजण्याकरता आपल्याला जे ज्ञान घेणं अपेक्षित आहे ते आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये देत असतो. तर काय सांगाल, आपल्या मोफत कार्यशाळा ज्या आहेत त्या कशा प्रकारे चालतात, त्याला रजिस्ट्रेशन लागतं का, आणि आता सध्या महाराष्ट्रात ते नेमक्या कुठे चालू आहे? अशा प्रश्न आमच्या ज्या मोफत कार्यशाळा आहेत यामध्ये मेनली आम्ही काय शिकवतो नक्कीच तुम्हाला सांगायला आवडेल. पहिले तर आम्ही तुम्हाला शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटचं तुम्हाला ज्ञान देतो. शेअर ट्रेडिंग बद्दल आपण थोडक्यात बोललो,
पण नेमकं काय शेअर ट्रेडिंग म्हणजे तुम्हाला सांगतो. शेअर ट्रेडिंग म्हणजे रोजची जी उलाढाल होते, रोजची जी मुवमेंट होते मार्केटमध्ये, रोजच्या उलाढालीतनं पैसे कमवणं, त्याला बोलला जातो शेअर मार्केट ट्रेडिंग. ज्यामुळे तुम्हाला शिक्षणाच्या वयाची वगैरे काही अट नाहीये, कोणी येऊन त्यामध्ये कामे करू शकतं. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो किंवा कॉलेज स्टुडंट देखील असो, कोणी येऊन त्यामध्ये काम हे करू शकतं. आणि लक्षात घ्या, तुम्ही एकदम कमीत कमी भांडवलाने देखील त्यातनं सुरुवात हे करू शकता. समजा तुम्ही ₹1,00,000 लावले, दिवसाला 3-4 हजार कमवू शकता, किंवा तुम्ही 10-20 लावले किंवा त्याहूनही कमी लावले, तर त्यातनं तुम्ही कमीत कमी ₹700-800 दिवसातनं त्यातनं तुम्ही इझिली हे कमवू हे शकता. ओके, कमी ते 3-4-5% तुम्ही दिवसाला इझिली त्यातनं कमवता आणि भरपूर चांगल्या लोकांना त्यातनं फायदा होतो. हे झालं शेअर मार्केट ट्रेडिंग बद्दल, ज्याचं आम्ही तुम्हाला शून्यापासून ज्ञान हे देतो. अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला इव्हन गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट बद्दल तुम्हाला ज्ञान हे देतो. आज आपण फक्त शेअर मार्केट बद्दल बोललो, नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी ठिकाणी तुम्ही कुठून तुम्ही कसे कसे पैसे वाढू शकता, आपण नेमका चुका कुठे करतो आणि नेमकी फायनान्शियल केली कशी पाहिजे, ह्याच्यावर तुम्हाला आम्ही प्रॉपर ज्ञान हे देतो. हा लक्षात प्रेक्षकांनो, आज आपण नोकरी व्यवसाय करतो, कदाचित आपण चांगले पैसे कमवतो देखील, पण ते कमवलेले पैसेच आपल्याला नेमके कुठे गुंतवायचे, कसे वाढायचे, काय करायचं हेच माहित नसेल, पैशाला नेमकी चालना कशी द्यायची हेच आपल्याला माहित नसेल, तर आपण आपल्या आयुष्यात फायनान्शियल करणार तरी कशी. म्हणून आम्ही तुम्हाला याचं योग्य ज्ञान देतो. लक्षात, तुम्ही आमच्याकडे एकदा आले ना, तुम्हाला शेअर ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट तुम्हाला परफेक्ट ज्ञान देतो. आय कॅन शॉर्ली टेल यू की आज असंख्य लोक आहेत महाराष्ट्रामध्ये ज्यांना भरपूर चांगला फायदा आलेला आहे, आणि ज्या आम्ही गोष्टी बोलतो तुम्हाला फॉर शुअर त्यातनं चांगला फायदा होतो. त्याचमुळे आम्ही ठामपणे एवढं चॅनलवरती बोलू शकतो आणि एवढं महाराष्ट्रामध्ये काम हे करतोय. तुम्ही नक्कीच एकदा अटेंड करा कार्यशाळा, नक्कीच त्यातनं तुम्हाला भरपूर चांगला हा फायदा होईल. लक्षात प्रेक्षकांनो, आमच्या सध्याच्या मोफत कार्यशाळा आहेत ह्या मुंबईमध्ये दादर आणि ठाणे ह्या ठिकाणी चालतात, आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर ह्या ठिकाणी आमच्या मोफत कार्यशाळा चालतात. अशा प्रश्न या कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे, तुम्हाला रेशो काही गरज नाहीये, तुम्ही डायरेक्टली येऊन कार्यशाळा अटेंड करू शकता. ओके, आणि फक्त या 5च ठिकाणी आम्ही कार्यशाळा घेतो, दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. का? कारण त्या स्वतः मी येऊन त्या कार्यशाळा घेतो, ज्यासाठी तुम्हाला रेशो काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. फक्त एक छोटासा मिस कॉल ते आमच्या स्क्रीनच्या नंबरवरती, तुम्हाला सर्व कार्यशाळा तुम्हाला SMS थ्रू येऊन जातील, जी पाहिजे तुम्ही अटेंड करू शकता. नक्कीच तुम्हाला भरपूर चांगल्या कार्यशाळा आवडतील. माझी मेहनत आहे, तुम्ही जेव्हा तेव्हा याल तिकडे तुम्हाला नक्कीच माझी मेहनत बघायला मिळेल. तुम्हाला नक्कीच त्या कार्यशाळा भरपूर आवडतील, आणि तुम्हाला आलेला जो वेळ आहे तुम्हाला नक्कीच तो भरपूर चांगला तुम्हाला कारणी लागेल. सर, जसं आपण आता कार्यशाळांबद्दल बोलतोय की या कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहेत, रजिस्ट्रेशन करायला लागत नाही, त्यामुळे असंख्य लोक आपल्याकडे येतात. आतापर्यंत जसं मी मगाशी म्हटलं की यूथ सुद्धा आता आपल्याकडे यायला लागलेले, कॉलेज गोईंग स्टुडंट्स येतात. त्यातले काही अनुभव आपण प्रेक्षकांबरोबर शेअर करू शकतो ज्यांनी आज खूप चांगल्या प्रकारे स्वतःला एस्टॅब्लिश केलं? येस, नक्कीच. एक उदाहरण सांगायला आवडेल मला, नाशिकचं उदाहरण सांगायला आवडेल. एक अमेय मोरे म्हणून मुलगा, भरपूर छान उदाहरण आहे. यंग मुलगा आहे, 19 वर्षाचा मुलगा आहे, कॉलेज स्टुडंट आहे. त्याच्यावर मी त्याला करिअर काउन्सिलिंगसाठी त्याच्यावर मी बसलेलो होतो, आणि त्याच्याकडनं त्याच्याशी बोलता होता मला कळलं तो भरपूर चांगला स्टुडंट आहे, म्हणजे त्याचा अकॅडमिक मार्क्स पण चांगले मिळतात, आणि प्लस तो त्याला आयुष्यात काय अचीव्ह करतो सगळं त्याला प्रॉपरली माहिती आहे. पण त्याच्या आयुष्यात एक प्रॉब्लेम होता की त्याला त्याच्या आई वडिलांकडे फर्दर एज्युकेशन त्याच्याकडे पैसे नव्हते. सो त्याने ट्रेडिंग स्टार्ट केलं. ट्रेडिंग स्टार्ट करून त्यांनी एक लिमिटेड भांडवलातनं तो ट्रेडिंग करायला रोज भरपूर चांगले पैसे कमवायला लागला. आणि आज तुम्हाला सांगू होता की तो जेवढे काय पैसे कमवतो त्यातनं थोडे पैसे परत तो ट्रेडिंगसाठी पण लावतो, ज्याने काय त्याचा ट्रेडिंग पोर्टफोलिओ वाढत चाललेला आहे. प्लस तो सगळे खर्च त्या ट्रेडिंगच्या माध्यमातून सांभाळतोय. तो बोलतो मी माझ्या स्वतःचा रोजचा खर्च आहे तो पण सांभाळतोय. इव्हन आई वडिलांना मी चांगले गिफ्ट्स पण खरेदी करून दिले. इव्हन माझ्या पुढच्या शिक्षणासाठी मी माझे पैसे जमा पण करत चाललेलो आहे. आणि इव्हन तुम्हाला सांगू होता की त्याचा ट्रेडिंगकडे जास्ती वेळ पण वाया जात नाही. पहिला जो वेळ तो कॉलेज संपल्यानंतर आपल्या मित्रांबरोबर कट्ट्यावर बसून टाइमपास करण्यात घालवायचा, आज तोच वेळ तो ट्रेडिंग करण्यात घालवतो. हार्डली 8-10 मिनिटांमध्ये तो शेअर निवडतो. ओके, आणि त्यानंतर मोबाईल किंवा कम्प्युटर कुठेही बसून तो शेअर ट्रॅक करतो. शेअर प्रॉफिटमध्ये गेला तो विकून टाकतो. एवढं स्मूथली काम चालू आहे. एवढं मला छान वाटलं त्याबद्दल ऐकून. आज आपले यंगस्टर प्रेक्षक जेवढे बघतात त्यांचे भरपूर इन्स्पायरिंग एक्झाम्पल आहे, आणि त्यांनी वेल मॅनेज स्वतःला केलेलं आणि भरपूर चांगलं रेतो आज आयुष्यात ग्रो होतो. असे असंख्य एक्झाम्पल आमच्याकडे आहेत प्रेक्षकांनो. हे तरी छोटंसं एक्झाम्पल होतं, आपण सगळे तर एक्झाम्पल घेऊ नाही शकत, पण नक्कीच तुम्ही आला तुम्हाला पण नक्कीच गोष्टींचा फायदा हा होईल. नक्कीच. आणि सर, पुन्हा एकदा विषयाकडे येताना मला तुम्हाला विचारायचं आहे की इतर कुठल्या गोष्टी किंवा इतर कुठल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करताना आणखीन काही काळजी घेणं अपेक्षित आहे थोडक्यात? येस, लक्षात प्रश्न, जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता, आज भले आम्ही शेअर मार्केट बद्दल बोलतोय, पण तुम्हाला नुसतं शेअर बाजार इन्व्हेस्टमेंट करायचे नाही, तुम्हाला विविध क्षेत्रांमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत. तुमच्याकडे असलेला पैसा, तुमच्याकडे एक्स अमाऊंट आहे, ती कुठे कुठे गुंतवली पाहिजे, काय प्रमाणात गुंतवली पाहिजे, तुमच्या वयानुसार, तुमच्या इन्कमनुसार, तुमच्या रिस्कनुसार आणि तुमच्या गरजानुसार कुठे कुठे गुंतवली पाहिजे, ह्याचं आपल्याला योग्य ज्ञान असणं फार इम्पॉर्टंट. तरच तुमचं जे फायनान्शियल कंडिशन आहे ते नीट राहील, आणि महागाईला बीट करून तुमचा येणारा जो काळ आहे पुढच्या 10-15-20 वर्षात तुम्ही आपल्या ज्या इच्छा आकांक्षा आहेत किंवा तुमचं जे काय आहे ते नीट तुम्ही फायनान्शियली तुम्ही नीट सगळं साकार करू शकता. त्यासाठी योग्य ज्ञान घेणं फार गरजेचं आहे.
नक्कीच. आणि सर आज आपण जसं म्हटलं की आपण शेअर बाजाराबद्दल स्पेसिफिकली बोललो की कुठले क्षेत्र निवडायचे, कुठली सेक्टर्स त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करायचं, तर त्या अनुषंगाने आजच्या विषयासंदर्भातली श्रीमंतीची गुरुकिल्ली प्रेक्षकांना काय द्याल? गुरुकुल हीच असेल की आज जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटबद्दल, त्याचा नक्कीच तुम्ही त्याचा विचार करा, त्याच्यावर नक्कीच ठोस पाऊल उचला आणि एक पाऊल नक्कीच पुढे. बाकी तुम्हाला आम्ही मदत करायचं आम्ही बसलेलोच आहोत. नक्कीच तुम्हाला आम्ही हेल्प चांगल्या त्याने करूच. नक्कीच. तर आपण आज भरपूर प्रेक्षकांना छान माहिती दिलेली आहे. मला वाटतं जसं तुम्ही म्हणालात तसं की शेअर मार्केटकडे वळण्याकरता या सगळ्या गोष्टी, या टिप्स त्यांना नक्की उपयोगी ठरतील. तुम्ही आज या विषयावर एवढं छान मार्गदर्शन इथे केलं त्याबद्दल धन्यवाद. या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.